आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर, हरीश मोटघरे. महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत मिशन शक्तीच्या माध्यमातून भंडारा इथल्या नागपूर नाका परिसरात 2020 साली सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना करण्यात आली होती. या सेंटरमध्ये 5 वर्षात 806 महिला आणि मुलींना निवारा देण्यात आला. तसंच 492 महिलांचं कौटुंबिक समुपदेशन करून 244 महिलांचे संसार सखी वन स्टॉपच्या माध्यमातून सुरळीत करण्यात आले आहेत. संघर्षग्रस्त किंवा अन्यायग्रस्त महिलांना विविध प्रकारच्या मोफत सेवा या केंद्रात दिल्या जातात. भंडारा जिल्ह्यात दिवसेंदिवस वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात वाढ होत आहे. नुकतेच गुरांना जंगलात चराईसाठी नेलं असता अस्वलानं गुराख्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना अड्याळ वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या वाकल इथं घडली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी जिल्हा भंडारा इथं कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय मुंबई यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी रुजू होतील. याकरता NAPS, MAPS अंतर्गत नोंदणीकृत तसंच कौशल्य विभागासोबत सामंजस्य करारनामा करण्यात आलेल्या उद्योजकांना बोलावण्यात येणार असून दिनांक 24/9/2024 रोजी संस्थेत मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. तरी उमेदवारांची निकड असलेल्या औद्योगिक आस्थापना तसंच योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी उमेदवार यांनी मेळाव्याच्या संधीचा फायदा घ्यावा असं प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी आवाहन करीत आहेत. भंडारा विभागात एकूण 6 आगार आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी असं ब्रीद जोपासत लाल परी धावते. विभागातील 6 आगारातून जवळपास 381 बस धावत आहेत. महामंडळानं लाल परीच्या प्रवाशांसाठी विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे आपसुकच प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदा जानेवारी ते जुलै या 7 महिन्यांचा विचार केल्यास भंडारा विभागातून तब्बल 45,36,000 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून महामंडळाला तब्बल 218 कोटी 16 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. त्यामुळे लाल परी सध्या फायद्यामध्ये धावत असल्याचं दिसून येतं. भंडारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पोळ्याच्या सणानिमित्त बाजारपेठ सजली होती. खास बच्चे कंपनीचा सण असलेला तान्हा पोळा धडाक्यात साजरा झाला. भंडारा जिल्ह्यात 3 दिवस पावसाची संततधार सुरू होती. त्यात जिल्ह्यात बागायती शेतीचं मोठं नुकसान झालं. मिरची, वांगी, कारले, शेंगा यांचं पीक गळून पडलं असून वेल पिवळे पडले आहेत. त्यामुळे कृषी विभागानं पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गानं केली आहे. शिक्षक दिनानिमित्त भंडारा जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक तसंच माध्यमिक शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्कार सत्कार समारंभ आणि 2023-24 फेब्रुवारी ते मार्च मध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत A ग्रेड मध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. गोंदियात माजी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या वतीनं सडक अर्जुनी तालुक्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या धम्म परिषदेत आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू यांनी हजेरी लावली. गोंदिया जिल्ह्यात मागील आठवड्यात 2 दिवस पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलं, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यातील जवळपास 4,000 हेक्टर शेती पाण्याखाली गेली. शेतकरी हवालदिल झाले असल्यानं गोंदिया जिल्ह्यातील पालकमंत्री धर्मराज बाबा अत्राम यांनी नुकसान भागाची पाहणी केली. ज्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळणार असल्याचंही पालकमंत्र्यांनी सांगितलं. देवरी पोलिसांनी 5 दिवसाआधी महाराष्ट्रातून छत्तीसगड राज्यात धानाची वाहतूक करणारे 5 संशयित ट्रक देवरी RTO चेकपोस्टवर ताब्यात घेतले असून 5 दिवसानंतर हे 5ही ट्रक सोडण्यात आले आहेत. तर विशेष बाब म्हणजे गोंदिया जिल्ह्यात पोलिसांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रातून छत्तीसगड राज्यात धानाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची चौकशी केल्यानं गोंदिया जिल्ह्यात राईस मिल मालकांना CMR करता मिळालेल्या शासकीय धान्याची विक्री छत्तीसगड राज्यात करणाऱ्या धान्य व्यापाऱ्यांचे आणि राईस मिल मालकांचं धाबं दणाणलं आहे. आमदार सहसराम कोरोटे यांनी शिक्षक दिनानिमित्त देवरी तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार केला. ज्या शिक्षकांमुळे आज मी आमदार झालो अशा शिक्षकांचे ऋण माझ्यावर देखील आहे. त्यामुळे मी देखील समाजाला दिशा दाखवणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करीत असल्याचं आमदार सहसराम कोरोटे म्हणाले. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर, हरीश मोटघरे आणि वाचक स्वर होता आभार आणि पटवर्धन यांचा.